सो गाईस बघा आम्ही झोपलेलो खाली साहिल भाई झोपला आता साहिल 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 नाश्त्याला जायचं 5 मिनिटं उठ ब्लॉग मध्ये इंट्रोडक्शन दे. आज काय काय करणार सांग. झोपतो म्हणा पहिला. अरे काम केलं एवढं ब्लॉग मध्ये टाकून उठ उठ आयुष गेला भांड भरायला. भांडणं भांडणं हे तिची गाड्या चल आता टाइम किती झाले. बावडेकर म्हणतात 5 मिनिटात. बावडेकर 3 मिनिटं झाल्या. जर बावडेकर 2 मिनिटं झालं नाही दोघांनी काढणार. आई काय रिस्की टास्क आहे. गायचं बघा आम्ही रेडी झालेलो आहे. आयुष अजून आयुष जरा मस्त झाले रेडी. मी काय झालाय रेडी. हे आवरून दे रे. आता वेळ झाला तर चालते. असं मला खाऊ दे. एकदा रेड सोडतो असं दाखव ब्रश दाखव. हर्षल बावडेकरचं ब्रश बघा काय घातलंय काय माहित. फोकस होईना जाऊ आईचं काय अबो बावडेकर काय आर्टिस्ट आता अजून अंघोळ करलाय. आर्टिस्ट आता आल्यावर टूथपेस्ट वापरतोय. एवढा मोठा विको. अरे बाबा डेंजर काम आहे क्रीम याचं. आदित्य सो गाईज आम्ही रेडी झालेलो आहे. आयुष पण झाला माझ्या मागणं. अंघोळ केला भाईनी आणि आदित्य जनगण पण आहे. राष्ट्रगीत हे धर त्याला चड्डी अरे काय करायच काजवाले रवा पाडते. चड्डी तर काढ की मग. बावडेकर ते थांब ए राहून दे ए बावडेकर ते राहून दे भावा. हे ब्रशचं काय केलं ते ब्रशचं केलास भाग बसता. गुड मॉर्निंग अँड वेलकम टू डे 2 गाईज. अँड आता आम्ही चाललो आहे हॉस्टेलमधून बाहेर आलो आहे आणि चाललो आहे ब्रेकफास्टसाठी. आपले सगळे बॉईज आहेत. अँड नाश्ता करून आज जे सगळे इव्हेंट असणार आहेत ते आपण अटेंड करायचे आहेत आणि आपण सगळे तुम्हाला इव्हेंट दाखवणारच आहेत. आणि कॅम्पस काय आपण काल फिरलो आहे तुम्हाला बऱ्यापैकी दाखवले सगळं. अजून काय नवीन दिसलं तर नक्की दाखवणार गाईज. अँड स्टे ट्यून. मिलते हैं जल्दी ब्रेकफास्ट के बाद. बाय. दिस इज हॉस्टेल नंबर 17. इट्स 17. सो गाईज आता आमचा इथं नाश्ता आहे आणि नाश्ता आता आयुष देणार आहे कारण मॅच हारलाय माझ्याकडनं. 100% हारणार आहे. 10 सेकंद राहिल्यात गाईज. बाहेर आहे पुढं. हॉस्टेल मोठं आहे. हे हॉस्टेल मोठं आहे गाईज. सुरू आहे हे जे हॉस्टेल आता तुम्हाला दाखवलं मोठं तर इथले म्हणलेत की आता नाश्ता संपलाय. होय आता काय झाले तुम्हाला सांगतो काय की मी पोरांना सांगालतो की लवकर नाश्ता करा. लवकर आवरा. सॉरी नाश्ता चुकून म्हणलो. लवकर आवरा नाश्ता संपल. तर इथे साहिल कुलकर्णी माग बघ. यो पाणी गरम असते तरी पण 15 मिनिटं पाण्याची बादली भरायला. आयुष इकडे आहे. यो बावडेकर मी पण कार पाणी पण जायचं नाही म्हणून सांगितलेलं. तिथलं संपत नाही. जे आंघोळीला लेट झालेलं त्यांचा कार्यक्रम होणार आहे. बावडेकर इकडे बघ. जे आज आंघोळीला लेट केल्या आज नाश्त्याचं सगळं पैसे भागवायचे. ते कोण देत नसते कारण चेष्टा तर होणार आहे. चालते तू घे. ते बघ तिकडे काय सांगू नको. आपल्यातला
आणि तो हे कुठं आहे माहिनेकर येऊ तर काय करायला कुठल्या लग्नाला नाही गेल्यापेक्षा जास्त येतं मोठं हे. नाही माझ्या आधी सगळी जाऊन बसले साहिलभाऊनी वेळ केला साहिलभाऊनी पण 6 बाथरूम मध्ये टोटल ज्यांनी ज्यांनी लेट गेलाय त्यांचा कार्यक्रम होणार आज कारण की नाश्ता मिळाला नाही ते आरोमाला आता ते मसाल्याचं खायला पाहिजे. इडली सांबार होती त्या हॉस्टेलमध्ये वाचले मला बर त्याच्यामुळे तुला इडली सांबार खायची होती काय तुला काय तुझं हिला बुर्जी खायचंय. अरे पिजे तू रिक्षात बसली नाहीस. सांग सगळ्यांना आज गणेश जयंती आहे कुणी नॉनव्हेज अरे हा. खायचं नाही. आज गणेश जयंती आहे चुकून खाशील मी आता खाणार. आम्ही नाश्त्याला बसलेलो आणि इथं आयुष आहे आणि आयुष सारखं एक पोरग दिसते बघा काय यायला लागली केस बीस सेमच भावतो यासारखी का नाही. काय कमेंट मध्ये सांगा तुम्ही सेम दिसाली का नाही. अय्यो आता नाश्ता मला पण वाटलं आयुष्या भारी दिसते तिकडनं बघितलं बा त्यापेक्षा आयुष खरं बा आयुषचा नाच करून चालणार बाय आयुष कस आणि पुढचा पण एक रिझर्व करा. सो डोसा इथं आला तुम्ही IIT बॉम्बेमध्ये तर डोसा नक्की खावा आणि पनीर सँडविच पण चांगला आहे. सो एन्जॉय पनीर सँडविच इयर. मला फोन आलेला आता बाहेरून आता आले तरी बघा काहीच इथे समिटचं चालू आहे. IIT बॉम्बे जोरात असणारा इव्हेंट आहे. स्टे ट्यून फॉर इट. बाय गाइस 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 दिस इज लुक मस्त 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 वाव. गोवा फोटो काढा लागते फोटो काढा लागतात गाइस मस्त आहे लेक. हे बघा गाइस पुढं बिल्डिंग ते खतरनाक आहेत. हे बघा अरे इकडं काय आहे इकडं हे कॅम्पस आहे. अरे होय काय जाऊ काय ते एक बिल्डिंग आहे फुल काचेचीच वाटा लागल्या मला तर. पाय सोडायला जागा नाही पाय सोडत बसा बारा काय सोयरी बारकी नाही असं पाय सोडून बसायला मस्त वाटतं. पाय सोडून कोण बसते माहिती आहे ना. असं दे राहू सो काय आता इथं आपण फोटोशूट करायचा आहे. थोडस फोटो आधी माझे फोटो काढणार 1-2 चांगले. 2 म्हणत 12 होत्यात. 2 म्हणत 40+ असतात. व्हॉट्सअप पण म्हणते लिमिटेड फक्त 30च आहेत. बस चला गाईज ती मालकी भेटूया आपण. हे झाडांना नंबर दिल्यात बहुतेक सगळ्या झाडांना. इथं पण आहे सगळीकडे आहे. सगळं मेंटेन केले पण इकडं थोडंसं बोरिंग वाटायला गाईज. तर आपण आता डायरेक्ट जाऊया कॅम्पसमध्ये परत आणि कॅम्पसवर जाऊन भेटूया. सो लेट्स गो. जोरात बोल की ततिशा कॅडबरी दे की चॉक्की दे की आरती कोण दिला. किती रुपयाला आणलीस. किती 4 रुपये होय 4 रे. माल दे कुठनं आणलीस कुठनं नाही आणलीस. मग हातात काय आहे तुझ्या. कायच नाही. बघूया हात दाखव बाई. एक हात इथं आहे दुसरा हात कुठं आहे. दुसरा हात दाखव. दुसरा बघा उठ बघा. कॅडबरी दे चॉकलेट दे. कशात भेटलं मेडल तुला. वा होय मेडल कुठून भेटलं. हा कसलं मेडल आहे ते. कशाचं
टीचरने दिले. कशात नंबर आला तुझा? कितवा? गोल्ड मेडल. गाईज लुक, एक गोल्ड आहे आणि एक सिल्वर आहे. कशा स्कूल मध्ये मिळाले. अव्वा चॉक्की चॉक्की गावली मला. गावली 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 गावली. चोरून खायला लागल्यास चोर गावलाय. चोर गाव. तुमची रिक्षा आहे होय? चॉक्की दे. अव्वा तुम्ही तोडलीस चॉक्की. कस खा खा खा. घेत नाही खा. उठ बघा. किती क्यूट आहे ना. काय नाव कळालं नाही मला तुझं. किती काय तर म्हणली. तुला कळालं? येतं त्यांचे पॅरेंट्स आहेत बहुतेक. वाईज शी इज क्यूट. आणि आम्ही तर बसलो आहे. पुढे लेक आहे आणि आयुष हर्षल पण आलाय. खूप बोर व्हायला लागले. आता परत जाणार आहे आम्ही. फुटबॉल मागवलाय. फुटबॉल खेळणार. बस लेट्स गो. बाय. चलो. सो गाईज आम्ही वैयक्तिक लेवलला सगळीजण कॉन्ट्रीब्युशन काढून बॉल घेतलाय. अनबॉक्सिंग करूया आता गाईज. पहिल्यांदा काय तर अनबॉक्सिंग करायला फाटलं. अरे टाकाय नको बघा गाईज. बॉल खतरनाक आहे. पैसे फिट्या निव्याच आहे. सपला विषय. हवा मारली की एक नंबर काम होणार आहे. चला आता डायरेक्ट ग्राउंडला. दिवस रात्र ग्राउंड. चला. जस्ट प्लेइंग अँड लुक. बघा साफ आहे. नाही रे ते कुठे चालले. खाल्लंय ते ना काय तर. कसला व्हिडिओ झाले. माझ्या ते व्हिडिओ टाकताय. अरे रे परत परत आपल्याकडे बघायला. हे फण्याचा आहे. फण्याचा आहे. नाग आहे नाग. नादाला लागू नका. एक ग्राउंड वर तर फास्ट पळते नाही. कॉन्क्रीट वर त्याला पळतायत नाही. ग्राउंड वर फास्ट पळते. त्या आकडा दिसतोय का बघ. आई की आकडा आहे. नाग आहे नाग. जवळ जाऊ नका. जवळ जाऊ नका. हो माग जा माग जा. हे जागावर झाले भावा. सरकारी एक जरी लागले की नाही मेलेच. बघा गाईस कोचिंग. बाबा नाग आहे वो नाग. केवढं फास्ट चालले होते. बोलायला पाहिजे का रेसिपीवाल्यांना. मोठं नाही सोड पण डेंजर आहे. पाहिजे. इथं इव्हेंट चालू आहे. चलो गाईज. डेंजर आहे गाईज. लय मोठा होता. नाग होता. काढलं ते कसलं वाटलं बॉय. एकदम डेंजर. ते इकडनं एकदा डोकं काढलं. तिथून एकदा काढलं भावा. गेलं वाटतं. ए इथं आहे जवळ कुठं तर. इथं गेलं गाईज. आम्ही असं जस्ट खेळतो फुटबॉल आणि आला की ते मेंबर तिथे बघा तो व्हिडिओ करायला. आपल्या इकडे तोंड काढलं ते ना आधी. ते मेंबर तू कसल्या कट्रीत गेलतो का काही सवय. अरे अजून पण इकडेच आहे. चढाले काहीच. आपण काय करू नका. आपण जाऊया काहीच फुटबॉल खेळा. तिकडे जाऊया लांब. चलो काहीच. बाय. गोल्डन पास लाईन. हे बघा लाईन मध्ये थांबले. फुटबॉल खेळून आलोय आता. काय समजा पाच घेऊया आणि जाऊया. पासवर आमची नावं पण नाहीत. हाताने लिहून घ्यायचं आहे. काय तेवढं नाही तुला घेतलंय ते बस. तेवढं ना. एवढं नाव पास आहे. एवढं दिले ते पास. सो गाईज आता पास घेऊन आम्ही परत हॉस्टेलवर जाणार आहे आणि मग रेडी होऊन परत आपण इव्हेंट अटेंड करायचा आहे. इव्हेंट आजचा मोठा इव्हेंट होणार आहे. आज आणि उद्या 2च दिवस आहे. सो गाईज पास घेऊन जाऊया आपण लगेच. वी गॉट आवर पास गाइस. ये देखो इसमें बैग में पास रखा है मैंने. जरा दाखव रे पास. बघा पास बघा. हाँ गोल्ड पास है आमचा. लिमिटेड एडिशन.
फक्त लिमिटेड लोकांना असते. हा किचन कुठं आहे किचन? किचन पण दिलं. किचन होय किचन दिला. बॅग मध्ये आहे किचन. राहून दे रे, काय बघायचं किचन. सो गाईज आता आपण डायरेक्ट चाललो आहे हॉस्टेलवर आणि हॉस्टेलवरून रेडी होऊन आम्ही येणार आहे परत OETला. सो OETला खूप मजा येणार आहे. इव्हेंट स्टार्ट होणार आहे लवकरच. आणि हा किचन आहे बघा. इसे लिहिले काय? वाव नाईस किचन. आणि आपण आता परत OETला आलो की आपण सगळी टीमनं बसायचं आहे आणि इव्हेंट अटेंड करायचा आहे. इव्हेंट खूप आजचा चांगला असणार आहे. तर आपण लवकरच रेकॉर्ड करूया ते पण. अँड मिळते जल्दी गाईज. लेट्स गो गाईज. आम्हाला पास भेटला आहे आणि आता आम्ही लाईनीमध्ये थांबलेलो आहे. हा पास आहे गोल्ड पास. तर हा दाखवून आज जायचा आहे. आता ही लाईन मला केवढी मोठी आहे गाईज. अशी लाईन मोठी आहे आणि त्या साईडला गर्ल्सची लाईन आहे तिकडे ह्या काही. आणि आम्ही आता लाईनमध्ये उभं राहिलेलो आहे आणि आदित्य आणि साहिल त्यांनी आत गेल्यात आम्हाला दगाबाजी करून. आणि आम्ही त्यांच्यासाठी स्नॅक्स घेऊन आलेलो आहे. तर हे झाले की काहीच आता आम्ही आत जाणार आणि आत गेलो की पहिला जाऊन आमची जागा ठरल्या. बुक रिझर्व केल्या आपण. तर ती घेऊन जायचं डायरेक्ट आणि बसायचं आणि आपलं निवांत सेशन एन्जॉय करायचं. आणि मोठे मोठे इंट्रॉप्रेनर्स येतात. एंट्रप्रेनर्स. तर सांग की बावडेकर काय हे काय सांगू? बावडेकर आता खुश झाला का? अरे अनुपम मित्तल ते बुक माय शो हे नाही शादी.com वाला फाउंडर आहे, को फाउंडर येणार आहे तो आता. बघा आयुषला कसं इन्फॉर्मेशन असतं सगळी. शार्क टँक वाला आज 2 सेशन आहेत ना? आज 2 उद्या वाजेपर्यंत. हां उद्या पण 2 आहेत ना? उद्या 2 आहेत आणि उद्या खूप मजा येणार आहे. त्यामुळे खूप मजा येणार आहे. आणि फायर वर्क शो पण असतो तो उद्या असणार आहे. उद्या असणार आहे काय? तो उद्या असणार आहे काहीच अनफॉर्च्युनेटली. पण आपण उद्या पण दाखवूया. हां त्यामुळे जोरात होणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. लेट्स गो. आज जाऊया. बाय. फायनली गाईज. सो गाईज लुक तुमच्या सामने आगे ही तुम्हारे काय म्हणतात OET ओपन एअर सेंटर गाईज. नाही नाही प्लॅटिनम नाही चालतं तिथं. अरे भाई इथे गेले. हेलो हेलो वाओ गाइस मजा आ रहा है गाइस इसमें. अभी हमारे उधर जागा पकड़ के बंदे लोग बैठे. बंदे लोग बैठे राडे होने वाले. या साईडून जायचं. सॉरी इकडनं नाही का अलाउड. सो गाईज आता ओके थँक्यू. सो गाईज आता इथून वर जाणार. आमची जागा पकडल्या लगेच जाऊन बसच्या गाईज. तिथं आता जाऊनच भेटूया. उगीच आता ब्लॉगिंग करायला नको. सगळेजण ब्लॅक बॅकग्राउंड. लेट्स गो. गो नाईस. गाईज लुक हिअर फुल झाले. अरे भावा बॅरिकेड लावली तिथं. गाईज इथं बॅरिकेड. हे फोन लाव. आदित्य लेट्स गो गाईज. Dog also attending the sessions. Dog also attending. पुढे चालले जाते स्टेजला. आता परफॉर्मन्स आहे. LED ची जागा घेणार. So guys, the event is started. This is anchor. He nahi, he pink wali. And this is I guess guest. Can you hear me? Yeah. So my story is, I was here So event is started guys. 5 years Main ago, speaker is not and I was on the other arrived. side. So I speak was for an it. organizer. काय होणी मग? Industries and empowered countless फायनली जागा मिळाली. employees. थोडं गरम होतंय. तुझे जे आता फ्रेंड्स बाहेर आहेत ना त्यांना आत यायला तर मिळालं. हो तेच मी बोलला आता. तेच की एवढा मोठा इव्हेंट अटेंड करायला आल्यात आणि बाहेरच्या बाहेर. अरे हे ते मित्र आपल्या OET सारखे. सो गाईज अजून मेन यायचे आहेत तर आले की आपण भेटूया. Master of innovation, रेनू पण यायला. decision and relentless ambition. You ready, everybody? येस अभियान सारखं आहे ना हे इव्हेंट. Can we make some noise? Come on, everybody!
मधून आला असा काय सांगायला स्क्रीन ओपन झाली You guys like the way he entered? वाव I think that was phenomenal, Anupam. I think everything you do has to be unique, has to be different. Let's have you right in the center. Let's say hi to everybody. These guys are very excited to meet you. Check. Yeah. I think ये मेरे कमांड से ही चलेगा. आपने कंट्रोल करके रखा हुआ है यार मजा आ गया I thought it would be indoor in some cooped up hall मेरे को सोच के ही पसीना आ रहा था so nice to be outside you guys are amazing lovely to be at IIT Bombay as always this is a dream campus so you guys are all very fortunate to be here I wish मैं जा सकता ऐसी कोई college but फिर से आना पड़ेगा But, thank you for having me. Well, thank you for joining us here, and everybody is very, very excited to hear from you. सो गाईज आता 2 सेशन झालेले आहेत आणि ऍडव्हर्टाईज लागलेले आहेत Accommodation or travel expenses. स्पॉन्सरशिपच्या ज्यांनी स्पॉन्सरशिप दिलेल्या असत्या त्यांच्या ऍडव्हर्टाईज इथे डिस्प्ले करतात आणि खूप असं मोठं क्राऊड पण जास्त आहे That's my God. So guys, these are the first startup 3 people. मतलब ये 3 आणि 3 जणांनी नवीन स्टार्टअप स्टार्ट केलाय डॅश आहे म्हणून तर ह्यांचा असा वर्क करतोय की जॉब सिकर्स आहेत त्यांनी त्या जॉबच्या एबल आहेत का नाही जेबल कॅन्डिडेट आहेत त्यांना ते एबल आहेत का नाही ते ह्यांच्या हे आहेत तर आता त्याच त्यांच्याच जे स्टार्टअप आहे ना त्याच्यावर हिने ही जी इन्व्हेस्टर आहेत पण इन्व्हेस्टर आहेत तर हे इन्व्हेस्टर आता त्यांना क्वेश्चन विचारत आहे की काय आणि त्या रिलेटेड त्यांना फंडिंग मग तिने हे जे इन्व्हेस्टर आहेत ते ह्यांच्या स्टार्टअपवर इन्व्हेस्ट करणार असे सगळे So we have source data आपल्या कॉलेजमध्ये from open source PDFs which are available for recruitment and आता हे सगळं क्वेश्चन आन्सर mining data as reference. So The SDQ that are guys betting start look 2 lakhs 3 lakhs 4 lakhs they are investing on this If startup. this number reaches at least 24 lakhs, they will be taking money home today. Investors, दिल खोल के invest करो. हॅलो गाईज तर इव्हेंट आता ऑलमोस्ट झालेला आहे एक जणानं 25 लाख डायरेक्ट जिंकलेला आहे गाईज हे आहे ना हे द 10 मिलियन हे असं असते की आपला स्टार्टअप जो आहे ते इथं एक्सप्लेन करायचा आणि इथं जे इन्व्हेस्टर असतात त्यांनी इन्व्हेस्ट करतात तर आपण 10 मिनिटात मिलियन असं 10 मिनिटं म्हणजे मॅक्झिमम टाइम पिच करायला 10 मिनिटं असते मग त्यावरनं ते दाखव इथं इन्व्हेस्टर इथं इन्व्हेस्टर मग काय होते तिथे इन्व्हेस्टर बसतात आणि मग त्यातले इन्व्हेस्टर्स जे आहेत ते त्यांना इन्व्हेस्ट करतात त्यांच्या स्टार्टअपला स्क्रीनवरती दाखवलं मी ते दाखवलंय किती pitch झाल्या आणि एक स्पेसिफिक टाइम असते जेवढे होईल जर त्यांना 22 लाख मिळाले तरच त्यांना पैसे मिळतात 22 लाखाच्या खाली मिळाले तर पैसे खाली नसतात त्यामुळे 22 काय 25 22 लाख पर्यंत कमीत कमी 22 हिट झालं काय तर त्यांना ऑन स्टेज चेक दिलेला जातोय आणि त्यांच्या स्टार्टअपसाठी ती खूप अशी अमाऊंट चांगली असते तुमचं काय असतील स्टार्टअप तर इथं येऊन पिच करू शकताय स्टार्टअपला काही येऊन आल्यात आणि राज इथं फुटबॉल खेळायला बघा आम्ही आता खेळायला सुरुवात केला फुटबॉल ते वल्ल फुटबॉल आत्ता शूज काढलेलो खेळायचं म्हणून आणि काय लाईटाच बंद झाला त्यामुळे शूज घातलो आता परत इथं ओईटीत जायचं आहे काय कोणता इव्हेंट आहे आता काय ती या लागले तिकडं आद्या तरी आले मग काय करूया आता डायरेक्ट हॉस्टेलला जाऊया हॉस्टेलला नाही ह्याला जाऊया की कुठं ते ओईटीला कुठला इव्हेंट आहे आता नाही काय इन्फॉर्मल नाईट्स ना इन्फॉर्मल नाही यस जरा इन्फॉर्मल नाईट्स बद्दल काय जर माहिती आपल्याला जर माहित असलं तर आपण पहिलाच तिथं जाऊ तिथला जागा पिक्चर पडला आता जाऊया चला तिथं टाकले ताडपत्री टाकले स्क्रीनला गाईज आम्ही फुटबॉल खेळतो
चष्मा गेलेला तोंडात टी शर्ट पट्ट तोंडावर बाबा कसला मारला रे एक रे लागले काय थांब बघ आद्या इकडे बघ काहीच आम्ही आता फुटबॉल खेळून आलेलो आहे हे बघा हे कुठलं कॅफे अरोमा कॉफी कॅफे हा सो गाईज बघा इथं सगळे कॅन दिसायला लागलेत ना ही सगळी स्पॉन्सर आदित्यने केलेले आहेत आदित्य आणि कोण आहे तुझ्यासोबत प्रथमेश आणि सालिक भाई सालक्या त्याच्यावर फोकस कर एक किंग आहे हे बाबा खरोखर खरा माणूस आहे हो खरा माणूस मध्ये फिक्स आहे हो मध्ये फिक्स आहे गाईज प्रथमेश ना काय मगाच तुम्ही बघितलं सरांना मारले आदित्यचं काय मत ते प्रथमेश आला त्याला बोलूया खेळायला मग आम्ही म्हणतो बोलवा त्यानं बोलवला आणि ज्यानं बोलला त्याच्या तोंडावर बॉल मारला बरं असून दे आदित्य सालिक आणि प्रथमेशचा आम्ही खूप खूप आभारी आहे खूप आभारी गोल मारल्या भाई गोल मारले ना मॅन ऑफ द मॅच तर गाईज ह्या चौघांचा आम्ही पुढच्या वर्षी ECL मध्ये फिक्स आहे सो गाईज ऐका सगळेजण आम्ही लस्सी पिल्याबद्दल आदित्य आणि ह्या चौघांचा आभारी आहे त्यामुळे उद्या पण आणि नियोजन करा उद्या पावडे करा की पावडे म्हणलाय वैयक्तिक येणार म्हणलाय बाय कॅप्चर झाले त्यामुळे सो गाईज आम्ही हॉस्टेलवर जाऊन अंघोळ करून मस्तपैकी आता 1 वाजला आहे रात्रीचा निम्मी रात्र होऊन गेलेली आहे निम्मी रात्र 2 वाजलेले आहेत गाईज आणि आम्ही असं कॅम्पस मध्ये फिरत आहे आणि 2 वाजले तरी कॅम्पस मध्ये गर्दी असते बघा आणि इथं आपली माग गँग आहे बघा सगळी बंदे लोक गँग 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 सालक्या अखंड IIT ला पेढे वाटणार कारण बस रे बस भाषण देतेस तू पुढे जा सो गाईज ती आपली गँग आहे आणि आम्ही रात्रीच फिरत आहे ही गँग वेगळी आहे इकडची आपली गँग सो गाईज आता साहिलबाई आपल्याला कॉफी देणार आहेत म्हणल्यात त्यामुळे आम्ही रात्री 2 वाजता बाहेर आलो तेवढ्यासाठी साहिलबाईंनी म्हणलीत की रात्री आत्ताच पाहिजे आम्ही 9 रुपयाला कॉफी आहे मग तिथे चला साहिलबाई हो चला म्हटलाय आता आम्ही कॅम्पस मध्ये फिरत आहे 10 रुपयाचा त्या गेटच्या बाहेर जायचं तिकडे मी सो गाईज चला चहाच्या टपरी जाऊन भेटू आपण मिळते गाईज वी आर बॅक अगेन टू हॉस्टेल तर रात्रीचं किती वाजलं 3 काय 3 वाजून 6 मिनिट 3 वाजून 6 मिनिटं गाईज आम्ही चहा प्यायला गेलतो छान आहे आम्ही काहीतरी 100 प्लेस एक्सप्लोर करायला गेलो पण काय नाही इथं IIT बॉम्बे मध्ये सगळं नॉर्मल आहे गेलेलं नाही आपण जाऊया आपण उद्या जाऊया कुठं जायला नको सो गाईज तिथं चहा पिऊन आलो आम्ही साहिलनं आपल्याला चहा स्पॉन्सर केलता आणि आता परत आलेलो हॉस्टेलला आणि आजचा दिवस इथंच संपणार आहे आपला Day 1 झालंय Day 2 ना ते काय रील मध्ये 0 Day 1 तसं नाही आपलं Day 1 Day 2 असणार सो आता हा सो काय आजचा Day 2 होता आणि आजचा स्पीकर सेशन आणि ते जे प्राइस मनी 25 lakhs हा ते हार्ड चेक दिला त्याला सो काय ते खूप मस्त होता इव्हेंट आणि उद्या फुल डे असणार आहे ते इव्हेंट आणि उद्या आमचा ब्लेझर घालायचा पण चान्स मिळणार आहे उद्या जे गेस्ट आहेत ते सांगतो आता रिव्हील करायचं करा की उद्या ते शांतनू नायडू म्हणून आहेत जर तुम्हाला माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे नाही तसेल तर मग उद्या समजेलच परत राज शम्मानी म्हणून आहे आणि टेक्निकल गुरुजी ते काय इव्हनिंग साइड आहेत सफला विषय मग तुम्ही बघू शकता यू कॅन चेक इट आउट हां उद्या खूप मजा येणार आहे अँड वी विल एक्सप्लोर एव्हरीथिंग
अँड स्टे ट्यून फॉर इट. हॉस्टेलमधून भरपूर काय झाले ते काही सांगू शकत नाही. ते काय सांगायला नको. ते सांगायला नको. आणि काही आजचा दिवस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा दिवस खूप छान होता आमच्यासाठी. उद्याचा पण छान असणार आहे आणि खूप मजा येत आहे काही इथं दिवस. डे 2 डे 1 मध्ये जरासं बोरिंग वाटलं पण डे 2 असला मस्त गेलेला आहे आणि फुटबॉल मॅच पण मस्त झालेली आहे गाईज. तुम्ही बघितला असेल. हां आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड ते कल के ब्लॉग में गाइस. सी यू अगेन. बाय.